मिस्टर शैलेंद्र ढमढेरे आज आपल्याकडे आलेत। सर, आपलं खूप स्वागत आहे आमच्या BTS पॉडकास्टमध्ये। तुम्ही आज आलात तर आपण आपली जर्नी आता सुरू करूया। धन्यवाद मॅडम, प्रथम आपले आभार मला इथे बोलवलं। माझे वडील कामगार होते, त्यामुळे मला त्याचा अभिमान होता की प्लांट प्रोडक्शन आणि पुढे औद्योगिक क्रांती किंवा धंदे चालायला पाहिजे, हे माझा दृष्टिकोन होता। मी रात्री विचारात पडलो होतो की हे काय आहे। प्राण कंठाशी आलेत किंवा जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झालाय असं कधी तुमच्या HR मध्ये घडलं का? कारण तुम्ही इंडस्ट्री कामगार यांच्याशी रिलेटेड होतात। हे मी पहिले 10 वर्ष जे म्हटलं त्या काळामध्ये थोडे काही अनुभव आले। रोज भीती वाटायची घरी जाताना की अरे आज काहीतरी गडबड झाली आहे, व्यवस्थापन म्हणा, युनियन प्रतिनिधी म्हणा, किंवा काही प्लांटमध्ये प्रोडक्शन कमी आहे किंवा काय मार्केटच्या कंडिशनमुळे प्रत्येकाच्या प्रोफेशनमध्ये प्लस किंवा मायनस असतात। आपल्याला काही गोष्टी सगळ्या गोष्टी आपण कंपनीच्या किंवा प्रोफेशनच्या घरी आणू शकत नाही। मला तुम्हाला सांगायला आनंद वाटेल की मी नाव नाही घेणार कंपन्यांची, परंतु 7 ते 8 कंपन्या त्यांचा टर्नओव्हर हा 10,000 ते 100,000 कोटींमध्ये, ज्यांच्या लिडरशिप टीमबरोबर मी HR ॲडवायझर म्हणून काम करतोय। ओके, आता तुम्ही सध्या मी त्यांना ॲडवाइस करतोय। एक आपण जोपर्यंत एक गोल ठेवत नाही तोपर्यंत आपल्याला ऊर्जा मिळत नाही। ओके, आणि त्याच बरोबरीने चांगल्या पद्धतीने कामं करायची। तुम्हाला सगळ्यांना माहित असेल की कोणताही उद्योग, कोणतीही इंडस्ट्री ज्या वेळेला मोठ्या स्तरावर जाते त्यावेळेला तिथे काय काय असतं माहिती आहे का तुम्हाला? तुम्ही किती उत्तम मटेरियल टाका, कितीही चांगली मशिनरी टाका, परंतु जोपर्यंत तुमच्याकडे मॅन पॉवर चांगली नाही आहे ना, तोपर्यंत तुमचं पुढे जाणं हे होऊ शकत नाही। चालू शकतं, कासवाच्या गतीने चालेल, पण सशाच्या गतीने जर पळायचं आहे ना तो उत्तम मॅन पॉवर पाहिजे। मग अशी मॅन पॉवर क्रिएट करणारे आणि अचूक निर्णय क्षमतेसाठी जे प्रसिद्ध आहेत असे HR फील्डमधले मिस्टर शैलेंद्र ढमढेरे आज आपल्याकडे आलेत। सर, आपलं खूप स्वागत आहे आमच्या BTS पॉडकास्टमध्ये। तुम्ही आज आलात तर आपण आपली जर्नी आता सुरू करूया। धन्यवाद मॅडम, प्रथम आपले आभार मला इथे बोलवल्याबद्दल। येस, सो आम्ही पण खूप नशिबान आहोत की आपल्यासारखे गेस्ट आज आम्हाला मिळालेले आहेत। तर सर, मला तुम्हाला असं विचारायला आवडेल की HR हे वेगळं फील्ड आहे। म्हणजे तुम्ही जेव्हा जॉईन केलं तेव्हा जास्त HR कडे लोक जात नव्हती, लोक इंजिनिअरिंग, मेडिसिन याच्या पाठीमागे लागलेली होती, पण तुम्ही हे फील्ड नेमकं का निवडलं? मॅडम, अगदी सत्य सांगायचं तर मला याबद्दल फारशी माहिती नव्हती, परंतु झालं काय की कॉलेजमध्ये असताना मी सायन्स स्टुडंट होतो, परंतु एक वेगळ्या व्यक्तिमत्वाशी बोलताना मला एक सवय लागली की आपण त्यांचा अभ्यास करा व्यक्तिमत्वांचा, आणि त्यातून एक आवड निर्माण झाली। तरी सुद्धा मला HR या फील्डबद्दल खरं माहिती नव्हती, परंतु मी नशिबान आहे की माझ्या मोठ्या बहिणीचं लग्न झालं आणि तिचे जे मिस्टर होते त्यांनी HR मध्ये कर्वे इन्स्टिट्यूटमधून त्यावेळी 88 साली पदवी घेतलेली होती, आणि त्यांनी मला बघितलं आणि मला त्यांनी सजेशन दिलं की तू HR मध्ये जायला पाहिजे। तर मला ॲक्च्युली काही HRची माहिती नव्हती, परंतु माझी जी आवड की वेगवेगळी व्यक्तिमत्वांच्याशी आपल्याला इंटरॅक्ट करायला मिळेल, अभ्यास करायला मिळेल, आणि प्लस मला एक असा व्यवसाय मिळेल जिथे चांगली संधी अशी माझ्या घरातली माणसं सांगतायत, आणि त्यामुळे मी HR मध्ये आलो। ही सुरुवात होती माझी HR। हो, म्हणजे तुमच्या अगोदरचं पण कोणीतरी तुमच्या समवयस्कच ह्या फील्डमध्ये होते, ते मग कुठे असतात? ते RCF ला होते, त्यांनी 35 वर्षांहून अधिक तिकडे सेवा केली, आणि त्यांनी HR नंतर कमर्शियल फंक्शन्स पण हँडल करून रिटायर्ड झाले। त्याला मला एक कळलं HR कुठेही जाऊ शकतं आणि यशस्वी होऊ शकतं, अतिशय यशस्वी अशी त्यांची सांगता झाली, आणि त्यांनी मला सुरुवात करून दिली। वा वा वा, म्हणजे बाळकडूच म्हणायचं थोडक्यात तुम्हाला मिळालं। सर, मला हे विचारायला तुम्हाला आवडेल की HR हे फार मोठं फील्ड आहे, त्याच्यामध्ये नॅशनल कंपनीज आहेत, मल्टीनॅशनल, इंटरनॅशनल कंपनीत, तुमचा प्रवास कसा झाला सर? मॅडम, माझं 28-28.5 वर्ष मी नोकरी केली, आणि त्यावेळेला माझा 2/3 काळ हा मल्टीनॅशनल कंपन्यांच्यात गेला आणि बाकीचा काळ माझा इंडियन कंपन्यांच्यात गेला। ही थोडी संकल्पना आता बदलते ह्या काळामध्ये, कारण आता पूर्वी मल्टीनॅशनल बाहेरून येणाऱ्या कंपन्या होत्या, आताच्या इंडियन मल्टीनॅशनल झाल्यात। आपण इंडियात तेवढीच, भारत तेवढाच पुढे गेलाय की आपल्या कंपन्या परदेशात जाऊन त्या मल्टीनॅशनल होतात।
परंतु मी ज्याला सुरुवातीच्या काळामध्ये पहिले 9-10 वर्ष होती मी इंडियन कंपनीच्यात काम केलं आणि मला अतिशय अभिमान वाटतो की मी जे काही शिकलो, सुरुवातीचे माझे फॉर्मेटिव्ह इयर्स होते ते मी HR जॉन्सन, अल्कलमाइन्स, सियाट टायर्स अशा विविध इंडियन कंपनीच्यात काम केलं. त्यामुळे मला त्याचा फार फायदा झाला आणि एक फोकस करून शिकण्यासाठी मला माझं जे करिअर सुरुवात झाली आणि ते बिल्ड झालं त्या इंडियन कंपनीच्यात सुरुवात झाली. ओके. आणि मग नंतर तुम्ही मल्टीनॅशनल मध्ये गेलात? हो, मी मल्टीनॅशनल मध्ये गेलो, परंतु आणखीन एक घटना घडली की 1995च्या दरम्यान मी जॉन्सन टाईल्स या कंपनीमध्ये काम करत होतो आणि तिकडे काय झालं की HR मध्ये असल्यामुळे लोकांशी डील करणं, युनियनशी डील करणं असे वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला हाताळायला लागायच्या. आणि त्यावेळचे 2 अतिशय फेमस म्हणजे जे व्यक्तिमत्व होती ती त्यांच्या 2 युनियन, एक भाई जगताप होते आणि अनिल परब साहेबांचे जे गुरु आहेत सरपोतदार साहेब त्यांच्या युनियन होत्या आणि त्यांच्यात काही ना काही चालू असायचं. ओके. तो काळ थोडा वेगळा होता, औद्योगिक त्यावेळेला खूप क्रांती म्हणू शकत नाही परंतु ते अतिशय जोरात होतं चालू होतं. तर त्यावेळेला काय झालं या 2 युनियनमुळे लिडरशिप लेवलला गायडन्स चांगला जरी असला तरी कधी कधी खालच्या लेवलला काही ना काही घटना घडायच्या. आणि त्यात काय झालं की एकदा मला एका युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की मी त्यांना समजवण्याचा प्रयत्न करत होतो की बाबांनो आपण एकत्र येऊन काम करायला पाहिजे, तुमच्या जे लीडर आहेत ते तुम्हाला गाईड करतील परंतु ऑन ग्राउंड प्रोडक्शन प्रोडक्टिव्हिटी आणि आपल्याला पुढे न्यायला पाहिजे. जे तुमचे प्रतिनिधी किंवा तुमच्या जे लीडर आहेत तेही हेच सांगतात. त्यात काय झालं की एक जण बोलून गेला, त्याने भाषा असं वापरली की थोडी वेगळी भाषा वापरली. आपल्या पॉडकास्टमुळे मी सांगतोय की तुम्ही चमचे आहात मॅनेजमेंटचे तर त्याच्यामुळे तुम्ही हे करतात. आणि त्याला मी 25-26 वर्षाचं होतो तर मला थोडंसं वाईट वाटलं. मी विचार केला अरे मी असं काही चुकी नसताना मी अतिशय चांगलं काम करण्याचा मनोभावी प्रयत्न करतोय कारण माझे वडील कामगार होते त्यामुळे मला त्याचा अभिमान होतो की प्लांट प्रोडक्शन आणि पुढे औद्योगिक क्रांती किंवा धंदे चालायला पाहिजे हे माझं दृष्टिकोन होता. मी रात्री विचारात पडलो होतो की हे काय आहे आणि मी असं विचार काय आपण असं चुकीचं केलं. आणि त्यावेळेला माझ्या मनामध्ये एक विचार आला की तू स्वतःला तुझा अभिमान किंवा तुझा इगो थोडासा कुठेतरी येतोय असं वाटतंय. कारण त्या फॅक्टरीमध्ये 600 कामगार, 200 व्यवस्थापनाचे अधिकारी म्हणजे 800 लोक होते आणि त्या काळामध्ये 2 म्हणजे नवरा बायको 2 मुलं हे कॉमन होतं म्हणजे 4 जण झाले. 8-32 म्हणजे 3200 लोकांचं कुटुंब प्लस आणखीन 1000 कॉन्ट्रॅक्ट किंवा अदर सप्लायरची लोक असतात म्हणजे 4-4.5 लोकांचं कुटुंब चालतं. म्हटलं आपली अशी काही ताकद आहे का की आपण एक दिवस का होईना 4.5 लोकांचं आयुष्य किंवा त्यांचं जीवन आपण चालवू शकतो किंवा जेवण खाणं करू शकतो. उत्तर आलं नाही, तेवढी फायनान्शियल आपली ॲबिलिटी नाही, ना आपला बिझनेस आहे ना काही आहे. मग विचार केला काय करू शकतो. HR माध्यमातून आपण असं काही काम करू शकतो का की एखादी कंपनी बंद पडणार असेल तर ती आज बंद पडावी, त्याच्याऐवजी आपल्या प्रयत्नांमुळे 1 दिवस उशिरा बंद पडावी, फक्त 1 दिवस तेवढा आपण प्रयत्न करावा. म्हणजे हे शक्य आहे आपल्याला. आणि त्या ह्याच्यातून भावनेतून मी विचार केला अरे HR मध्ये आपल्याला खूप संधी आहे. मॅडम मी मोठे शब्द वापरू इच्छित नाही पण मला असं वाटलं आणि वाटतं आजही की मला माझं पर्पज मिळालं, मला मी काय करायला पाहिजे. आणि ह्या कंपन्यांचं मी ऋणी आहे, माझ्या त्या अधिकाऱ्यांचं ऋणी आहे की मला त्यांनी एक वेगळी संधी दिली, ऑपॉर्च्युनिटी दिली आणि मला शिक्षण किंवा शिकवणूक सुद्धा दिली जी मला पुढे फार मल्टीनॅशनल कंपन्यांच्या मध्ये काय कामामध्ये आली. सर तुमचा एक शब्द मला फार आवडला की तुम्हाला ही संधी आणि तुम्हाला सोल पर्पज सापडला. मोठे मोठे साधू संत ह्या सोल पर्पजच्या पाठीमागे धावत असतात पण तुम्हाला तुमच्या कार्यक्षमतेमुळे किंवा तुमच्या बरोबर जी लोक होती, तुमची जी वागण्याची स्टाईल असेल, काम करण्याची स्टाईल असेल, त्यामुळे सोल पर्पज सापडणं. आणि प्रत्येकाने मी आजच्या पिढीला हे सांगू शकते की सरांचं हे वाक्य नक्की लक्ष ठेवा, आपापल्या कामामध्ये जर सोल पर्पज निवडला आणि तो मिळाला तर क्या कहना. तर सर मला पुढे असं तुम्हाला विचारायला आवडेल की हे करत असताना तुम्ही जे मला आता बोललात, मी एक बेधडक प्रश्न तुम्हाला विचारू इच्छिते की प्राण कंठाशी आलेत किंवा जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झालाय असं कधी तुमच्या HR मध्ये घडलं का? कारण तुम्ही इंडस्ट्री कामगार यांच्याशी रिलेटेड होतात. हे मी पहिले 10 वर्ष जे म्हटलं त्या काळामध्ये थोडे काही अनुभव आले. रोज भीती वाटायची घरी जाताना की अरे आज काहीतरी गडबड झाली आहे, व्यवस्थापन म्हणा, युनियन प्रतिनिधी म्हणा किंवा काही प्लांटमध्ये प्रोडक्शन कमी आहे किंवा काय मार्केटच्या कंडिशनमुळे उद्या काय होणार याची चिंता असायची. कित्येक वेळा असं वाटायचं की अरे बापरे उद्या प्लांट चालू होणारच नाही आणि बघायला गेलं तर आपल्या पर्पजच्या विरुद्ध आहे.
तर करायचं काय, रात्री झोप कधी कधी जायची मॅडम, हे मी मान्य करतो. परंतु दुसऱ्या दिवशी आलो, गंमत म्हणजे प्लॅन चालू आहे. आणि असं एकदा नाही झालं, बऱ्याच वेळा झालं. आणि त्याच्यानंतर मला ते कळलं नाही. म्हणजे काही गोष्टी आहेत ना आयुष्यात उलगडत जातात. ही एक अशी उलगडलेली गोष्ट आहे ह्याचं उत्तर काही वर्षांनी मला एका लीडरने दिलं. त्याला कुठचाही अवघड प्रश्न असला, आयुष्यातला असते, कंपनीतला असते किंवा कुठलाही असू दे, तर घाई करू नका. त्या दिवशी शांतपणे संध्याकाळी झोपा, काहीच विचार करू नका, आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला उत्तर सापडेल. मॅडम, ही काही जादूची कहाणी नाहीये किंवा मी कुठलंही असं काही प्रपोगेट करू इच्छित नाहीये, परंतु ते तुम्हाला आणि समोरच्यांना विचार करण्याची संधी देते. आणि त्याच्यातून दुसरा दिवस नक्की चांगला असतो, मी तुम्हाला 100% सांगू शकतो. आणि पर्सनल लाईफ असू द्या नाही तर प्रोफेशनल लाईफ असू द्या, इररेस्पेक्टिव्ह ऑफ द प्रोफेशन फंक्शन, दिस वर्क्स. These are the magical thoughts or some techniques I could learn during my journey. वा, माझ्या सगळ्या तरुणाईला मी हे सांगू शकते की तुम्ही खूप स्ट्रेसमध्ये असता, जॉब जाईल का, बॉस काय करतो, हे सगळं 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 पर्सनल लाईफमध्ये ज्यावेळेला तुम्ही झुंजत असाल, तुम्हाला त्रास होत असेल, तर सरांनी हा तुम्हाला एक मॅजिकल मंत्र दिलेला आहे. प्लीज 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 ह्या मॅजिकल मंत्राचा वापर करा. सर, तुमची जी फॅमिली आहे त्या फॅमिलीला सुद्धा टेन्शन असेल, कारण तुम्ही अजूनही माझ्या त्या नक्की उत्तराकडे येत नाही आहात. कारण मी अनुभवलेलं आहे की HR मॅनेजरला कधी कधी मारलं जायचं, धोपटलं जायचं. तर असा काही अनुभव, आणि तुमच्या फॅमिलीला त्याचं फिअर असं कधी झालेलं आहे का? मॅडम, हा जो आहे ना आता मारणं किंवा असं काही करणं, हा थोडासा इतिहास झालाय. लोक ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम मॅच्युअर झाले आणि असे सिच्युएशन होते. परंतु प्रत्येकाच्या प्रोफेशनमध्ये प्लस किंवा मायनसेस असतात. आपल्याला काही गोष्टी, सगळ्या गोष्टी आपण कंपनीच्या किंवा प्रोफेशनच्या घरी आणू शकत नाही. तर त्यामुळे काही गोष्टी आपल्याकडे ठेवायला लागतात. मनात एक खात्री पाहिजे की आपण चुकीचं करत नाही आहोत. आणि ज्याला तो आत्मविश्वास तुमच्याकडे असतो की आपण योग्य कामासाठी, योग्य कार्यासाठी करतोय, आणि लोकांना आज कळत नाहीये, परंतु त्याची जाणीव होईल आणि कुठे ना कुठेतरी लाईक माइंडेड माणसं मिळतात. आणि मॅडम, माझा आत्तापर्यंतचा अनुभव आहे, मी थोडा देवावर विश्वास ठेवतो, परंतु रस्ता मिळतो. आणि काही लोकांना वाटू दे, पण जर का तुमचं उद्देश चांगला असेल आणि तुम्हाला जेन्युइनली काम करायचं, मॅडम, सपोर्ट हा मिळतोच. वा 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 वा. म्हणजे म्हणतात ना की तुम्हाला काही लोकांना ॲडवाईस करायचं, किंवा ॲडवाईस नाही म्हणणार, काही सांगू इच्छित आहे, तर तुम्हाला कुणी सद्गुरू किंवा आणि कुणी भेटण्याची गरज नाही आहे, की अशा काही व्यक्ती ज्यांनी स्वतःचे अनुभव घेतलेले ते तुम्हाला परफेक्ट सांगू शकतात. सर तुम्हाला वारंवार गोष्टी सांगतात. हा पॉडकास्टमध्ये अनेक अशा गोष्टी तुम्हाला सरांकडनं मिळणारच आहेत, तुम्ही अनुभवणार आहात. सर, आणखीन एक मला एक विचारायचं तुम्हाला, की मल्टीनॅशनल कंपनी आणि इंडियन कंपनी ह्यांच्या कार्यपद्धतीमध्ये काही वेगळे पण होतं का? तत्पूर्वी ह्या प्रश्नाचं उत्तर देण्याच्या आधी मॅडम, तुमचा एक आधीचा प्रश्न होता की इंडियन कंपनी आणि मल्टीनॅशनल मधला फरक. तर मॅडम, माझ्या करिअरला ज्या काही संधी मिळाल्या त्या सुरुवातीला इंडियन कंपनीत होत्या. मात्र 1998 नंतर मी BASF, कॅडबरी, जॉन्सन अँड जॉन्सन आणि मध्ये काही काळाकरता रिलायन्स रिटेल, परत एक इंडियन कंपनी. परंतु माझ्या 28 पैकी 18 वर्ष मी मल्टीनॅशनल कंपन्यांच्यात काम केलं. तिकडे एक लिडरशिप किंवा विचारांची जी हे होती, म्हणजे एक स्ट्रक्चर्ड वे ऑफ थिंकिंग होतं, ते मला खूप कामी आलं. आणि त्याच्यानंतर ह्या ज्या कंपन्या आहेत, म्हणजे कॅडबरी म्हणा, जॉन्सन अँड जॉन्सन म्हणा किंवा BASF म्हणा, ह्या 125-150 वर्षापेक्षा जास्त चाललेल्या आणि अतिशय सक्सेसफुली चाललेल्या कंपन्या आहेत. म्हणजे ह्यांनी 2 महायुद्ध पाहिली, त्यांनी कित्येक महामारी इन्क्लुडिंग कोविड पाहिला, आणि तरी सुद्धा आजही त्या कंपन्या स्ट्रॉंग आहेत. आणि त्या नॉर्मली असं म्हटलं जायचं, आता इंडियन कंपनीज खूप चांगला पगार देतात, पण त्या काळामध्ये एक समज होता जो बऱ्याच अंशी बरोबर होता, की मल्टीनॅशनल कंपन्या भरपूर चांगला पगार देतात. आणि ते खरंही होतं. फॅसिलिटी म्हणा, पगार म्हणा, किंवा एक पूर्णपणे एक संधी जी दिली जाते ती जरा चांगल्या प्रकारची मला तरी मिळाली, मी असं म्हणू शकतो. तर त्यांच्या विचार आणि ध्येय धोरणामध्ये थोडासा फरक असतो. उदाहरणार्थ मी ह्याचं जॉन्सन अँड जॉन्सनचं उदाहरण घेईन. तिकडे आमची एक क्रेडो सिस्टम होती, आणि क्रेडो काय म्हणायचे की आपले काय समाजाच्या, म्हणजे आपल्या ओव्हरऑल आपल्या काय रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत, तर ते म्हणायचे स्टेक होल्डर, म्हणजे ज्यांचे पैसे कंपनीमध्ये गुंतले त्यांना बेनिफिट देणं हे आपलं, त्याच्याशी आपण चालू शकत नाही. सर्व्हायवल इज डिपेंड ऑन दॅट. पण ती शिडीची सगळ्यात शेवटची, की तो मंदिराचा कळसाचा भाग आहे, त्याच्याशिवाय तुमचं मंदिर कम्प्लीटच होत नाही. पण त्याच्या खाली
बेस जो आहे त्याच्यामध्ये आपल्याला कस्टमर सगळ्यात पहिला आहे, मग सोसायटीची काळजी घ्यायला पाहिजे, पेशंटची काळजी घ्यायला पाहिजे, आपल्याला एन्व्हायरमेंटची काळजी घ्यायला पाहिजे, आपल्या कर्मचाऱ्यांची काळजी घ्यायला पाहिजे. ह्यांची पहिली काळजी घेणं आहेच. आणि त्याच्यानंतर तुम्हाला ह्यांची काळजी घेत असताना तुम्हाला शेवटी तुम्हाला त्या कळसाची काळजी नाही घेतलं तर मंदिर पूर्ण नाही. म्हणजे सर्वायवल इज डिपेंड ऑन दॅट. तर ते करण्यासाठी म्हणजे कुठेही शॉर्टकट करायचा नाही, अतिशय कायदेशीररित्या कंप्लायन्स मॅनर आणि एथिकल वेजने काम करायचं. परंतु आपला जो मेन पर्पज आहे की आपला इन्व्हेस्टर किंवा आपले जे स्टेक होल्डर्स आहेत त्यांचं नुकसान होता का, म्हणजे त्यांना त्यांच्या ज्या अपेक्षा त्या पूर्ण व्हायला पाहिजे, तत्पूर्वी ह्या गोष्टी कंप्लीट व्हायला पाहिजे. म्हणजे त्याची जबाबदारी प्रत्येक अधिकाऱ्यावरती, प्रत्येक कर्मचाऱ्यावरती की आपल्याला जे काम करायचं ते बेस्ट इन क्लास असायला पाहिजे, ते फर्स्ट टाइम राईट ह्या कन्सेप्टवर असायला पाहिजे, एक कोलॅबरेशनने काम करायला पाहिजे, तरच या गोष्टी सहज शक्य होतील. कारण पूर्वी कसं होतं, सिम्पल फॉर्म्युला होता, प्रोडक्शनची कॉस्ट किती मार्जिन पाहिजे, दॅट वॉज इक्वल टू सेलिंग प्राइस. नंतर इक्वेशन बदललं, सेलिंग प्राइस मार्केट ठरवायला लागलं, प्रॉफिट स्टेक होल्डरने डिसाईड केलंय. तुमच्याकडे राहिलं काय, तर फक्त जे उत्पादन किंवा लेबर कॉस्ट, इनपुट कॉस्ट ती कमी करायची. मग तुम्ही कसे करणार, वेगळ्या प्रतीचे विचार, डिफरंट वेज ऑफ थिंकिंग आणि खूप अतिशय कमिटमेंटने प्रोडक्शन, प्रोडक्टिव्हिटी आणि एकमेकाला सहकार्य करून काम करायचं. आणि त्याच्यात ह्या झाल्या काही गोष्टी ज्या प्रत्येकाने करायला पाहिजे. म्हणजे तो कॉन्ट्रॅक्टचा एम्प्लॉय असू दे, तो वॉचमॅन असू दे, नाही तर मॅनेजिंग डायरेक्टर असू दे, प्रत्येकाला या गोष्टींची काळजी घ्यायला पाहिजे. आपली एक प्रतिमा आहे, ती प्रतिमा अजून वरच्या लेवलला कशी जाईल आणि आपण दुसऱ्यांसाठी कसे एक्झाम्पल बनवू, ह्या काही गोष्टींची अपेक्षा म्हणजे समाजाची पण आपल्याकडनं अपेक्षा असते, तर त्या गोष्टी पूर्ण करायच्या. आणि त्याच्यामध्ये आणखीन एक सुरुवातीच्या काळामध्ये असं एक प्रिन्सिपल होतं, म्हणजे लिडरशिपचे बरेचसे प्रिन्सिपल, त्याच्यात काही थॉट्स असतात. मला 2000च्या काळामध्ये एका मॅनेजिंग डायरेक्टर म्हणाले की आपण जोकर सारखं पाहिजे सर्कसमधल्या, एकाच वेळी 7-8 चेंडूंबरोबर खेळायचं, म्हणजे 2 चेंडू आपल्या तळव्यांवर असतात, बाकी हवेत असतात. हे चेंडू म्हणजे काम, म्हणजे मल्टीटास्किंग. परंतु जसं मी कॅडबरी, जॉन्सन आणि ह्या कंपन्यांच्यात येत गेलो, त्याला ते काय म्हणाले, फ्युअर अँड बिगर, फोकस करा आणि त्याला मोठं करा, आणि ते एवढं मोठं करा की त्याची दखल प्रत्येकाला घेणं भाग आहे आणि त्याच्यासाठी प्रयत्न करा. मॅडम, हे एक अतिशय सुंदर असं मी म्हणेन की मला शिकायला मिळालं काही तत्व किंवा काही फिलॉसॉफी, आणि त्याच्यासाठी मी शतशः ऋणी ह्या कंपन्यांचा. आणखीन मी जसं सिॲट RPG ग्रुपमध्ये काम केलं, कसं लोकांशी काम करायचं आणि कसं लोकांना वरती आणायचं, त्या काही गोष्टी शिकलो मी त्यांच्याकडनं. रिलायन्समध्ये ज्याला आलो, रिलायन्स कंपनीमध्ये भव्य दिव्यता, कुठली गोष्ट मोठी. आणि मॅडम, तो जो विचार होता, म्हणजे एक वेळ होती 1000 अधिक एम्प्लॉई फक्त आमच्या HR डिपार्टमेंटला 2008 साली होते. आणि जे डिसिजन मेकिंगची जी फ्लेक्सिबिलिटी असते ना, एजिलिटी असते, जे लवचिकता म्हणा किंवा ते स्पीड म्हणा, अमेझिंग. का कंपन्या पुढे जातात आणि का पुढे जायला पाहिजे आणि काय ॲडव्हान्टेज असतं आपण ज्याला मोठे होत जातो त्यावेळेला, आणि त्याचबरोबर आपली सामाजिक जबाबदारी काय येते, ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. मी एवढा नशिबान आहे की मी ज्या माझ्या अधिकाऱ्यांबरोबर काम केलं, माझ्या सर लोकांबरोबर काम केलं, का ज्या व्यक्तींबरोबर काम केलं, त्या लोकांच्यामुळे आणि विविध कंपन्यांच्यामुळे माझं आयुष्य आणि अनुभव समृद्ध होत गेला. आणि मी इथे एक नमूद करू इच्छितोय की जसं मॅनेजमेंटकडनं मी शिकत गेलो, त्यावेळेला मी युनियन पदाधिकाऱ्यांकडनं त्यांची कमिटमेंट, त्यांची पॅशन, त्यांना असलेल्या डिफिकल्टीज, मी ज्या वेळेला म्हणजे तो यू शुड नो वेअर द शू पिंचेस हे जे आपलं म्हटलं जातं, मॅडम मी हे बघितलं की त्यांच्या पण काय डिफिकल्टीज असतात, ज्याला आपण अंडरस्टँड करतो ना दुसऱ्याला, त्यावेळेला काम सुलभ होतं. कारण त्याचा पर्स्पेक्टिव्ह, त्याच्या डिफिकल्टीज ह्या तुम्हाला समजून घेणं जरूरच आहे. आता मी थोडासा बायस्ड होतो, म्हणजे मी म्हटल्याप्रमाणे माझे वडील कामगार होते, त्यामुळे कुठलीही कंपनी बंद पडू नये त्याच्यासाठी ध्येय धोरण असावं आणि त्यासाठी आपण काय करू शकतो तो प्रयत्न करावा. आणि माझ्या प्रत्येक कंपनीमध्ये ही संधी मिळाली. मला कॅडबरीला स्पेशली ठाणा प्लांट बंद करण्यासाठी घेतलं होतं. मॅडम, मी 2010ला कंपनी सोडली 2 वर्ष काम करून, परंतु त्याला मला गॅरंटी होती कंपनी लगेच बंद पडणार नाही. ती 2018 सालापर्यंत चालली. BASF या कंपनीमध्ये सुद्धा काही प्लांट आम्हाला 2005 साली बंद करायचे होते. मी आणि माझ्या सहकार्याने काही कामं केली, त्यामुळे तो पर्टिक्युलर प्लांट अतिशय प्रॉफिटेबली 2015 पर्यंत चालला.
म्हणजे जे पर्पज होतं की एक दिवस चालू शकतं का मॅडम, अतिशय संधी मिळाली. आणि मी आज आनंदाने सांगू इच्छितो की माझ्या फंक्शनने, माझ्या प्रोफेशनने, माझ्या व्यवसायाने मला भरपूर काही दिलं, पण आनंद मात्र खूप प्रचंड दिला आणि त्याचा मला खूप अभिमान आहे आणि आय एन्जॉय इट. तुमचा बिझनेस लहान असो किंवा मोठा असो किंवा मध्यम असो, सरांनी इतकं सुंदर तुम्हाला मार्गदर्शन केलंय की नेमकं काय तुम्ही केलं पाहिजे. आणखीन एक गोष्ट सांगायला मला इथे नमूद करायला आवडेल की फक्त ओनर्सने नाही तर प्रत्येक व्यक्तीने काम करताना स्वतःला त्या कंपनीचं मालकच समजलं पाहिजे आणि त्या पद्धतीने, त्या तळमळीने काम केलं पाहिजे. तसंच सरांनी सांगितलं, 2 वेगळे पद्धती सांगितल्या. एकामध्ये म्हणजे खूप बारकाईने काम करा आणि दुसऱ्याकडे सांगितलं जे काम करताय त्याला मोठं करायला बघा. म्हणजे फोकस बघा, प्रत्येकाला फोकस हा महत्त्वाचा आहे. सर, HR मध्ये फोकसचं महत्त्व आणि HRचा रोल काय आहे कोणताही बिझनेस डेव्हलप करण्यामध्ये. आणि 28 वर्ष जी तुमची ही कारकीर्द होती त्यात सुरुवातीला HRचा रोल कसा होता आणि पुढे तो कसा होत गेला? मॅडम, अतिशय सुंदर प्रश्न आहे हा. सुरुवातीला मी माझ्या करिअरच्या दृष्टिकोनातून सांगितलं तर माझे जे सुरुवातीचे 9-10 वर्ष होते हे फॉर्मेशनचे इयर होते असं मी तुम्हाला म्हटलं. त्यामध्ये काय होतं की मी शिकत होतो की काय कसं HR चालतंय. त्यावेळेला युनियनायझेशन जास्त होतं, प्रोडक्टिव्हिटीवरती फोकस होता. त्याच्यानंतर मी ज्याला BSFला आलो, म्हणजे 2000च्या आसपास ज्याला तो काळ सुरू झाला, तो प्रोडक्टिव्हिटी आणि कॉस्ट फोकस राहिला आणि त्याच्या दृष्टिकोनातून ते पुढचे 10 वर्ष गेले. आणि त्याच्यानंतरचा जो काळ आला त्या काळामध्ये तुम्हाला थिंक डिफरंटली, इनोव्हेशन, कॉस्ट ऑप्टिमायझेशन आणि आपण कसं वेगळ्या प्रकारे कामं करू शकू ह्या पद्धतीने त्याचं अपेक्षा निर्माण झाली प्रत्येक फंक्शनमध्ये. HR इज नॉट एक्सेप्शन टू दॅट. मी सुरुवातीला ज्याला इंडस्ट्रीमध्ये आलो त्याला आम्हाला पर्सनल असं डिपार्टमेंट म्हटलं जायचं. मग ते हळूहळू होता ते HR डिपार्टमेंट झालं. त्यांना मग ते HRBP, BUHRचे वेगवेगळे नावं आली आणि त्याच्यानंतर ते पार्टनरिंग आलं. आता ह्याच्यामध्ये काय झालं की पूर्वी ह्या फंक्शनकडे सांगितलेली कामं करत जा आणि टू द एक्सटेंट काही लोकांचं असायचं की हे फॅसिलिट करायचंय, म्हणजे तुम्हाला काय लागलं की तुम्ही येऊन आपल्याला द्यायचं. म्हणजे HRचं काम काय, त्यांनी फक्त ते ऑइल टाकायचं आणि ते फ्लेक्सिबिलिटी ते पाहायचं, ह्याच्या पलीकडे काय नाही. परंतु जसा वेळ बदलत गेला HR हे फंक्शन पार्टनरिंग मध्ये आलं. म्हणजे काय झालं की हळूहळू ह्यांनी स्वतःच जे पॅशन म्हणा किंवा बघण्याचा दृष्टिकोन बघा किंवा त्याचं रिअलायझेशन सगळ्यात झालं की सगळ्यात प्रथम आपल्याला स्ट्रक्चर पाहिजे. ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर कसं असेल, कंपनी कशी चालेल, आपल्याला कोणत्या पोझिशन्स लागतील. म्हणजे प्रथम की मॅनपॉवरचं प्लॅनिंग करा, त्याचं मग चांगली अशी मॅनपॉवर घ्या, त्यानंतर त्याची डेव्हलपमेंट करा, त्याचं बेसिक हायजीन मेंटेन करा, डेव्हलपमेंट करा आणि त्याच्यानंतर त्यांना प्रोग्रेस द्या. कारण काय असतं की लोकांना वाटतं जॉब नाही आहेत, जॉब भरपूर आहेत, परंतु ते जॉब तुम्हाला मिळतात की नाही ते पहा. तुमची उपयुक्तता तुम्हाला दाखवून द्यायला पाहिजे. परंतु तुम्ही उपयुक्त असाल तर जसं मी त्यांना ऍज अ एम्प्लॉयर पाहतोय तसंच कित्येक बाकीचे एम्प्लॉयर त्यांना पाहतायत. म्हणजे यू बिकम अट्रॅक्टिव्ह, तुम्हाला ते उचलण्यासाठी करतायत. म्हणजे रिटेन्शन करा. म्हणजे माझं धोरण कुठे आलं की माझ्या विचारामध्ये बदल कसा झाला की आपल्याला मॅनेजमेंट ट्रेनिंग घेतला तो मॅनेजिंग डायरेक्टर होऊ शकतो का हे काम पाहण्याचं आपलं आहे. बरं, बिझनेसमध्ये आपण कसं कॉस्ट ऑप्टिमायझेशन आणू, कुठच्या प्रकारे की चांगली मॅनपॉवर, मिनिमम मॅनपॉवर, परंतु त्यांचे वर्क लाईफ बॅलन्स व्हायला पाहिजे, त्यांनाही ग्रोथ मिळायला पाहिजे आणि ते पुढे जायला पाहिजे आणि कॉन्ट्रीब्युट करायला पाहिजे. आता माझा एक दृष्टिकोन होता, वैयक्तिक मी म्हणेन, परंतु तो बऱ्याच जणांचा असतो की त्याही काळामध्ये ज्याला कॉस्ट म्हटलं जायचं, HR इज अ कॉस्ट. मी असा विचार करतो पहिल्या 3 महिन्यामध्ये माझ्या अख्ख्या डिपार्टमेंटची कॉस्ट मी कशी काढू शकेन. कारण तुमच्याकडे फॅसिलिटी मॅनेजमेंट आहे, तुमच्याकडे इतर काही कॉस्ट आहेत, त्याचं बेंचमार्क आहे की मागच्या वर्षी किती होतं, ह्या वर्षी किती आहे. तर हे आता जास्त फोकस नेतोय, पण मी 95-2000 पासून या गोष्टी केल्या होत्या की आपण कशी कॉस्ट कमी करत जाऊ. आणि त्यावेळेला मला ज्याला इन्क्रीमेंटची वेळ यायची मॅडम, त्याला मला कधीच पोटात गोळा यायचा नाही आणि मी सांगायचो की मला गॅरंटी असायची मला चांगलं मिळणार. आणि एकदा काय झालं, माझ्या इमिडिएट बॉसने मला ते त्यांच्या बॉसला अप्रुव्हलला चालले होते. आता HRला थोडासा ऍडव्हान्टेज मिळतो की तुमच्या हातात असतं. तर त्यांनी मला विचारलं, शैलेंद्र तुला काय इन्क्रीमेंट पाहिजे. म्हटलं सर जेवढं माझी योग्यता आहे तेवढंच मला इन्क्रीमेंट द्या. तर त्यांनी 2-3दा विचारायचा प्रयत्न केला आणि माझं उत्तर सेम राहिलं. कारण माझ्या मनामध्ये एक नक्की होतं, जे आहे तेच मिळायला पाहिजे. मी का असे म्हणजे ते देणार आहेत, मी काम केलेलं असायला पाहिजे. इफ आय एम शुअर अबाउट माय वर्क,
आउटकम यायलाच पाहिजे. प्रोसेस राईट आहे तर आउटकम का होणार नाही. ही थॉट प्रोसेस खूप चांगली झाली. आणि मॅडम मला नेहमी अतिशय चांगली इन्क्रीमेंट प्लस वेळोवेळी प्रमोशन, हे मात्र मी ह्याच्यासाठी मी जेवढं काही काम केलं तसंच माझ्या चांगल्या कंपन्या, माझे चांगले अधिकारी आणि जे काय आपण चांगलं आउटपुट दिलं. कारण फुकट मिळालेली वस्तू ना आनंद देत नाही, पण ज्याला तुम्ही ते केलेलं असेल ना, तुम्हाला हक्क असतो, तर तो आनंदाने तो समोरच्याने द्यायला पाहिजे. त्याच्यासाठी देणाऱ्याचे सुद्धा हात असायला पाहिजे आणि आपलं सुद्धा कर्तृत्व आपण ते द्यायला पाहिजे. कारण शेवटी प्रॉडक्ट हे तुमच्या माझ्या रिलेशनवर नाही, ते त्याच्या कॉस्ट, क्वालिटी आणि इतर मार्केट फॅक्टर सुद्धा. हा विषय आपण कधीच विसरू शकत नाही. कारण शेवटी कस्टमर हा बेस आहे, मग इतर गोष्टी आहेत. तर तो एक आपल्याला मिळवायला पाहिजे असं माझं स्पष्ट मत. म्हणजे आता बघा, तुम्ही जर HR मध्ये येऊ इच्छित असाल तर ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यामध्ये आल्याच पाहिजेत. डेडिकेशन, स्वतःला प्रूव्ह करणं. सर तुम्ही बरोबर बोलते ना, मी प्रूव्ह करणं, आणि ते फक्त तुमच्या कर्तृत्वानेच प्रूव्ह करू शकता. प्रत्येक शब्द अत्यंत मौलाचा होता सर, लोकांना गायडन्स देणारा होता. सर हे तुम्ही माझा ना एक आणखीन मोठा प्रश्न थोडक्यात काढून घेतला, पण मला तो विचारायचा आहे तुम्हाला. असं म्हटलं जातं की HR म्हणजे फक्त रांगोळी घालणं किंवा एखादं फंक्शनला सजवणं किंवा तिथे प्रेझेंट करणं, असं तरुण पिढीला वाटतं. किंवा इन्स्टावरती अशा अनेक रील्स येतात. तर प्लीज तुमच्याशी बोलताना मला असं जाणवतं HR म्हणजे खूप काही आहे. थोडंसं जे मुलं HR कडे जाऊ इच्छितात त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल, HR म्हणजे नक्की काय आहे? मॅडम, काही गोष्टी ना आपल्याला कळत नाही, समोरचं कोणीतरी बोलतं त्याला लक्षात येतं. आमचे एक मॅनेजिंग डायरेक्टर होते जॉन्सन अँड जॉन्सनला, तर त्यांनी माझं ज्याला डिरेक्टर म्हणून प्रमोशन झालं 2014 साली, तर त्यांनी त्यांच्या सेक्रेटरीला सांगितलं होतं. आणि त्याही एवढ्या प्रोफेशनल होत्या की ज्याला त्या रिटायर्ड झाल्या आणि ज्याला MD साहेब इंडियात नव्हते किंवा त्यांनी जॉन्सन सोडली होती, त्याला त्याने, शैलेंद्र तुला माहिती आहे का, तुझं प्रमोशन झालं त्याच्यामध्ये तुझं जे काही रिझल्ट होते ते बऱ्याच जणांचे होते, ओके, परंतु एक महत्वाची गोष्ट कारणीभूत ठरली. मी म्हटलं काय आहे मॅडम? म्हणे MD साहेबांचं म्हणणं होतं की त्याचं हृदय योग्य जागी आहे. वा मॅडम, हे मला मिळालेली सगळ्यात मोठी कॉम्प्लिमेंट होती. आणि मी एवढा आनंद वाटला की अतिशय ज्या एका व्यक्तीला जो प्रूव्हन आहे, ज्याला माणुसकी, त्याला काम, म्हणजे सगळ्या गोष्टी ज्या प्रोफेशनमध्ये जे पॅरामीटर्स आहेत ते टिक केलेला मनुष्य आहे, आणि त्या व्यक्तीने हे जर का उद्गार काढले असेल तर खूप आनंद देतो. परंतु हे करण्यासाठी एक सांगतो मॅडम की आपल्याला वी हॅव टू वॉक दॅट एक्स्ट्रा माइल. काहीही फुकट येत नाही, आणि त्या फुकट येण्याची अपेक्षाही करू नये. नशिबाने काही वेळा चांगल्या गोष्टी होतात, परंतु नशीब घडवण्यासाठी सुद्धा आपल्याला प्रयत्न करायला लागतात. आणि माझं एक स्वतःचं मत आहे, प्रोसेस ही महत्वाची आहे. त्या प्रोसेसला डेव्हिएट करू नका, त्याला शॉर्टकट नाही आहेत. तुम्ही सगळी प्रोसेस फॉलो केली म्हणून रिझल्ट येतीलच ह्याची 100% आपण गॅरंटी देऊ शकत नाही. परंतु मी 100% सांगतो तुम्हाला मॅडम की तुम्ही प्रोसेसर असाल तर आज नाही तर उद्या यश हे मिळणार, चांगलं काम होणारच. दुसऱ्या कोणत्याही ज्योतिषाची जरूर नाही, एवढं मी तुम्हाला 100% माझ्या अनुभवाने सांगू शकतो. म्हणजे तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवा, तुमच्या कार्यप्रणालीवरती विश्वास ठेवा, आणि डेडिकेशन, ह्या सगळ्या गोष्टीचं कॉम्बिनेशन. म्हणजे सर ज्या हुद्द्यावरून सरांनी एक दिवशी असा निर्णय घेतला, मला असं वाटतं की HR डिरेक्टर म्हणून तुम्ही होतात, आणि करोडो रुपयांची सॅलरी, एक महाराष्ट्रीयन मुलगा, महाराष्ट्रीयन कुटुंबातून आलेला मुलगा ज्या वेळेला डिसिजन घेतो की आत्ता बास, मी इथे भरपूर भरून पावलो आणि हवं त्या सर्व गोष्टी मला मिळाल्यात आणि आत्ता मी बिझनेसकडे वळणार, फार मोठा माइलस्टोन आहे सर. प्लीज हा प्रश्न विचारताना माझ्या अंगावरती शहारे येतात. करोडो रुपये कोण सोडणार हो? ह्या व्यक्तीने ते सोडलेले. सर आज आपल्या सगळ्या प्रेक्षकांना ही हिंमत आणि तुमच्याबद्दल ते हे सांगा. मॅडम, मी ज्या गोष्टींच्यामुळे जी काही कारणं होती ज्यामुळे मी नोकरी सोडून बिझनेसमध्ये आलो ते मी त्याच्याबद्दल येईनच, परंतु हे सगळं करण्यासाठी किंवा विचार येण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आपलं फॅमिली असतं. आणि ह्याचं जे बीज पेरलेलं होतं ते मी शाळेत असताना माझ्या वडिलांनी पेरलेलं होतं. माझ्या आई आणि वडील दोघेही अतिशय, म्हणजे आई असं आहे की जे आहे त्याच लिमिटमध्ये काम करायचं आणि स्वतःचा रिस्पेक्ट, आणखीन अशा काही म्हणजे खिशात 2 रुपये 2 रुपयात, $2.25 रुपयातच काम करायचं, पण दुसऱ्याकडे हात पसरायचं नाही, हे आईचं तत्व होतं. आणि वडिलांना ते स्वतः कामगार होते
परंतु त्यांच्या मनात होतं की आपल्या मुलांनी बिझनेस करायला पाहिजे, हे त्यांनी सांगितलं होतं. 91 साली ज्यावेळेला मी HR कम्प्लीट केलं, मास्टर डिग्री झाली माझी, त्यावेळेला काही कारणानिमित्त बिझनेसमध्ये जाणं झालं नाही. 98-99 पर्यंत घरचा मोठ्या भावाचा बिझनेस होता आणि तो खूप छान चालायला लागला, म्हणजे मी नोकरी सोडू शकलो असतो. परंतु त्याच वेळेला BSF, रिलायन्स, कॅडबरी, जॉन्सन असं येत गेलं, कुठेतरी मोह येत गेला. असं होता होता वयाची 50 क्रॉस झाली, त्याला मी आलो. परंतु इव्हन त्या 51 वर्षी तुम्ही म्हणाल्याप्रमाणे की एवढा मोठा जॉब, सगळ्या फॅसिलिटीज, आणि मी ज्याला नोकरी सोडायचं ठरवलं, मी मार्च 2018 राजीनामा दिला. कंपनीने मला 13 महिन्याने रिलीव्ह केलं मार्च 2019ला. त्यावेळेला मला 2 गोष्टींचा आनंद झाला की जॉन्सन सारख्या कंपनीला माझी रिप्लेसमेंट ही काहीही मोठी गोष्ट नाही, परंतु आपणही काहीतरी थोडंफार कॉन्ट्रीब्युशन केलं असेल की त्यांना वाटतं थांबावं. आणि दुसरं म्हणजे त्यांना असं वाटत होतं की कदाचित मला प्रमोशन किंवा मला दुसऱ्या काही गोष्टींमुळे मी करत असेल, त्यामुळे मला काही त्यांच्याकडनंही काही वेगळ्या ऑफर आल्या, तर मी त्यांना सांगितलं तसं काही नाही, मला बिझनेसच करायचा आहे. परंतु हा जो डिटर्मिनेशन झालं त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचे फॅक्टर म्हणजे फॅमिली आहे. माझी मिसेस ज्योती, मुलं, हे म्हणजे मिसेस उभी होती की नाही तुम्हाला करायचं तुम्ही करा. एका गोष्टीचं गॅरंटी होती की भाऊ पण मला बोलले तू चिंता करू नका रे, तू जा. आणि आई वडिलांची इच्छा होती, बहिणींची इच्छा होती की याने बिझनेस करायला पाहिजे. परंतु ज्याला ऍक्च्युअली बिझनेस मध्ये पडलो त्यावेळेला तुम्हाला सांगतो चेहऱ्यावरती आई वडिलांचेच टेन्शन दिसायला. आणि मी ज्यावेळेला म्हणजे मोठ्या भावाकडे मॅक्झिमम वेळ असतात आई वडील, मी गेलो की त्यांना संधी मिळाली की मला पैसे द्यायचे. आणि त्यात पुढची गंमत म्हणजे भाऊ असे अचानक काही पैसे पाठवलेला बँकेत, तर मला आणि ज्योतीला कळेना काय करतात. तर त्यांना काय वाटायचं की मी कधीच मागणार नाही आणि ज्योती कधी कळून देणार नाही घरात काय चाललंय. मग त्यामुळे ते मला त्रास होऊ नये म्हणून, फायनान्शियल काय प्रॉब्लेम नाही म्हणून ते पैसे पाठवून द्यायचे. हा मॅडम, हा नशिबाचा भाग आहे. आपल्याला असे घरचे असणं ही खूप मोठी गोष्ट आहे. हा एक भाग झाला जो सपोर्ट, ज्याच्यामुळे ज्याच्या जीवावरती मी धंद्यात शिरलो, हे मी मान्य करतो. परंतु त्याच्या मागे कसं होतं की मी 28-29 वर्ष नोकरी केली, त्याला मी मोठ्या कंपन्यांच्यात काम केलं. तुम्ही म्हणाल्याप्रमाणे अतिशय चांगली सॅलरी मिळायची, फॅसिलिटीज होत्या. परंतु त्याच वेळेला असा विचार केला की आपलंही काही देणं लागतं. आणि या ज्या काही छोट्या कंपन्या असतील तर त्या आपली सॅलरी आणि आपल्या लेवलचं हे करू शकतात का? कदाचित नाही. त्यांना जरुरी आहे का? हो, जरुरी आहे. मी काम करत असताना एकाच कंपनीसाठी काम करू शकतो, परंतु जर का मी बिझनेस केला तर मी मल्टिपल लोकांसाठी काम करू शकतो. आणि तो जो विचार माझ्या मनामध्ये आला, तर त्या विचाराने मी विचार केला की झालं आता खूप, आता जर का नोकरी नाही सोडली तर या सोन्याच्या पिंजऱ्यातून आपण बाहेर येणार नाही. आणि आपल्या ज्या मनातलं एक स्वप्न होतं की आपल्याला बिझनेस करायचाच आहे, जे आपलं ठरवलेलं एक अजेंडाच आहे, तो करायचाच आहे. तो गोल ऑब्जेक्टिव्ह हे करण्यासाठी 2019ला मार्च ह्या महिन्यात मी नोकरीतून बाहेर आलो आणि तेव्हापासून मागचे 6 अधिक वर्ष आज मी बिझनेसमध्ये आहे. काय सुंदर. म्हणजे इथं मला सगळ्यांना एक सांगावंसं वाटतंय, जर तुमच्या घरात असं एखादी व्यक्ती असेल जी धडपडत असेल बिझनेस करण्यासाठी, तर प्लीज प्लीज यांच्या फॅमिलीसारखं सपोर्ट करा. म्हणजे बघा ना, न विचारता अकाउंटमध्ये पैसे येत आहेत, क्या कहने. पैसे देऊ शकाल, नाही देऊ शकाल, परंतु आत्मविश्वास मात्र नक्की द्या. तू पडलास तर मी आहे, तू पडणार नाहीस, तुला उचलण्यासाठी मी आहे, तुझा हात पकडण्यासाठी मी आहे. जीवनसंगिनी असाल तर असं करा, भाऊ बहीण असाल तर असं करा, आणि आई वडील असाल तर भरपूर आशीर्वाद आपल्या मुलांवरती ठेवा आणि विश्वास ठेवा. त्यावेळेलाच हे असं शक्य होतं. सर, तुम्ही आता अनेक लोकांना मदत करायचं ठरवलंय. मदत ऑफकोर्स गिव्ह अँड टेक सगळीकडे असतंच. अशा छोट्या 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 कंपन्या, मोठ्या कंपन्या, त्याच्याही पेक्षा मोठ्या कंपन्या आता तुमच्याकडे आहेत, तर त्या अशा छोट्या कंपन्या अधिक मोठ्या कंपन्यांना तुम्ही HR काय सर्व्हिसेस देता आणि अशा कंपन्या उभ्या राहण्यासाठी तुमच्या HR कसा फायदा होतो? प्लीज, महत्वपूर्ण प्रश्न आहे, जरा सांगा. मॅडम, ज्या उद्देशाने इंडस्ट्रीमध्ये आलो, तर एक होतं की इंडस्ट्री चालायला पाहिजे. आणि कसं होतं की कधी कधी सोनाराने कान टोचायला लागतात. तसं ऍडव्हायझर किंवा कन्सल्टिंग ह्याच्यामध्ये तुम्ही एक्सटर्नल व्यक्ती असता आणि तुम्ही ज्याला सांगता त्याला तुम्हाला तुमचं काय स्टेकवर असतं. फार राग आला समोरच्याला तर तुम्हाला म्हणेल कन्सल्टिंग बंद करा. तुम्हाला राग आला तर तुम्ही म्हणाल तुम्ही सोडून चाला. तुम्ही नोकरी करत असाल तर तेवढा तो डिसिजन घेणं सोपं नसतं. तसं तुम्ही मालक असाल तर तुम्हाला त्याहून जास्त जबाबदारी असते. तर त्यावेळेला आहे ना, असं कोणीतरी
अगदी क्लिअर शब्दांमध्ये किंवा योग्य भाषेमध्ये, परंतु सत्याची जाणीव करून देणं आणि भविष्यासाठी काय जरुरी आहे ह्या ज्या कन्सल्टिंग ऍडवायझिंग लागतात, तर तो जो दृष्टिकोन आहे, जे लर्निंग आहे माझं 28.5 वर्षांचं, ते लर्निंग मी कम्प्लिटली आज वापरतोय. आणि मला तुम्हाला सांगायला आनंद वाटेल की मी नावं नाही घेणार कंपन्यांची, परंतु 7 ते 8 कंपन्या त्यांचा टर्नओव्हर हा 10,000 ते 100,000 कोटींमध्ये, ज्यांच्या लिडरशिप टीम बरोबर मी HR ऍडवायझर म्हणून काम करतोय. ओके. आता तुम्ही सध्या मी त्यांना ऍडवाइज करतोय आणि त्यांचे HRचे डिपार्टमेंट आहेत, पण स्पेशल ऍडवाइस घेण्यासाठी मला त्यांनी संधी दिलेली आहे आणि मी काम करतोय आणि सक्सेसफुली मागचे 6 वर्ष चालले. आणि जवळपास 100 कंपन्या आहेत, त्या छोट्या आहेत, 40-25 करोड पासून ते 200, 250, 500 करोड पर्यंतच्या कंपन्या आहेत. त्या कंपन्यांना मी काही ठिकाणी ऍडवायझर आहे आणि काही ठिकाणी त्यांचं अख्खे HR डिपार्टमेंट ही माझी कंपनी. ओके. मग त्याच्यामध्ये काय काय येतं मॅडम, हे HRच्या प्रोसेसेस, पॉलिसीज करायच्या, रिक्रुटमेंट करायची, त्याच्यानंतर कॉन्ट्रॅक्ट स्टाफिंगचा माझा मोठा बिझनेस आहे. आज आपले 3,000हून अधिक एम्प्लॉईज पॅन इंडिया आहेत आणि मोठ्या कंपन्यांच्यात आहेत. ओके. आणि त्या म्हणजे ते व्यक्ती, त्या एम्प्लॉईज आपल्या रोलवर असतात आणि आपण त्यांना तिकडे डिप्लॉय केलेले आहे. त्यानंतर लिगल ऍडवाइस, लेबर ऍडवाइस ह्या गोष्टी असतात. आणि त्याच्यानंतर मी एक पोर्टल, HR पोर्टल डेव्हलप करतोय. ते एक पुढचा भाग आहे ज्याच्यामध्ये कॉस्ट कमी होईल विदाउट क्वालिटी इम्पॅक्टिंग. ते 1 जानेवारी 2026ला ते लॉन्च होणार आहे. पण तत्पूर्वी त्या अपस्टार्ट हे माझ्या HR पोर्टलचं नाव आहे. परंतु ह्या ज्या सर्व्हिसेस, त्याच्या पूर्वीच्या ज्या सर्व्हिस, ऍडवायझिंग किंवा रिक्रुटमेंटमध्ये आपण इंडियामध्ये करतो, त्याचबरोबर आपण मिडल ईस्ट मध्ये पण करतो. ओमान, दुबई या ठिकाणी आपले एम्प्लॉईज असतात. आणि माझ्या टीमला एक माझं सांगणं असतं की मला सुद्धा आणि माझं पर्पज मिळालं. ओके. आणि ते मी एन्जॉय करतोय आणि रोज ते त्या पर्पजच्या दृष्टिकोनातून चाललोय. परंतु माझ्या टीममध्ये मॅडम ग्रॅज्युएट झालेली मुलं पण असतात आणि 50 वर्ष झालेल्यापेक्षा अधिक असे 7-8 माझे कलिग माझ्यावर काम करतात, जे सिनियर HR प्रोफेशनल्स आहेत. तर त्यांना मी काय, त्या माझ्या टीमला, रिक्रुटमेंट टीमला काय सांगतो, तुमचा उद्देश काय पाहिजे. पैसे येणं हे बाय प्रॉडक्ट आहे, ते येणारच आहे. तुम्ही चांगल्या कॅन्डिडेटसाठी प्रयत्न करा. कंपनीला चांगला कॅन्डिडेट पाहिजे, कोणीतरी चांगली प्रगती होण्यासाठी प्रयत्न करतोय, त्या दोघांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करा. आणि ज्या वेळेला तो चांगला कॅन्डिडेट कंपनीमध्ये, त्या कंपनीचं भविष्य चांगलं होईल आणि त्या एम्प्लॉईला, त्या कॅन्डिडेटला चांगली कंपनी मिळाली, त्याचं भविष्य झालं, बाय प्रॉडक्ट म्हणून आपल्याला बिल मिळणार आहे. आपला जो दृष्टिकोन बदलला, फोकस बदलला की तुम्हाला सांगतो कुठच्याच गोष्टीचा त्रास वाटत नाही आणि हे होत नाही, बिकॉज यू एन्जॉय व्हॉट यू आर डुईंग. ज्याला तुम्हाला असं वाटतं पैसे मिळणारच आहेत, पण त्याला बघा त्याच्या चेहऱ्यावरचं हास्य की कंपनी पुढे चालली आहे, त्यांची ग्रोथ होते, तो जो आनंद आपल्याला मिळतो, तो पैसे तर मला म्हणजे ऍडिशनल झालं असं वाटतं, जे मस्ट आहे. आय एम नॉट डिनाईंग दॅट. तर हे जे लोकांसाठी म्हणजे काही कंपन्यांच्या मध्ये ते ऑर्गनायझेशनल रिडिझाईन असू दे किंवा त्या लोकांमध्ये प्रॉडक्टिव्हिटीचे इश्यूज असू दे किंवा कल्चरल ट्रान्सफॉर्मेशन असू दे, ह्या गोष्टींच्या मध्ये मी आणि माझी टीम काम करते. युनियन असू दे, निगोसिएशन्स असू दे, काही ठिकाणी आम्ही लायझनिंगची कामं करतो. ती कामं कशा दृष्टिकोनातून करतो की एथिकल वेज मध्ये. कारण कंपन्यांचं काय उद्देश आहे हे समजावून जर का आपण अधिकाऱ्यांना दिलं तर माझा अतिशय चांगला अनुभव आहे की मला खूप चांगली असं रिस्पॉन्स आणि संधी मिळाली, ज्यामुळे आपण खूप चांगली कामं करू शकलो. प्रत्येक गोष्टींमध्ये कुठे ना कुठेतरी विकासासाठी आपण हातभार लावू शकतो आणि कोणाचं तरी भवितव्य आणि भविष्य घडत असतं. त्याच वेळेला मॅडम आपलंही घडत असतं. म्हणजे असं नाहीये मी सगळं करतोय दुनियाला काहीतरी मेहरबानी करण्यासाठी करतोय, अजिबात उद्देश नाही मॅडम, मी माझ्यासाठीच करतोय. परंतु त्याचं डायरेक्टली इनडायरेक्टली आउटकम हे आहे की ग्रोथ होते, विकास होतोय आणि आनंद मिळतोय. आय थिंक ह्या गोष्टी खूप आनंद देतात. दुसरी एक गोष्ट मॅडम आहे ना, लोक बदल म्हटलं ना की काही लोकांचा अप्रोच असतो, बदल म्हणजे त्यांना भीती वाटते, फिअर ऑफ फ्युचर, फिअर ऑफ अननोन. मॅडम तुम्ही मला सांगा, बदल, आपण ज्या बदलाची आपल्याला भीती वाटते, तुम्ही जन्माला आलात त्या दिवसात शेवटच्या दिवस तुम्हाला प्रत्येक दिवशी बदल, तुम्ही बाळ म्हणून कसे होतात, तरुण म्हणून कसे होतात, वयस्कर म्हणून कसे आहात, पुढे काय होतं, हा बदल आपल्याला रेजिस्ट करू शकतो का? प्रयत्न करतात हो, तुम्ही ऑपरेशन कराल, सर्जरी कराल, काही कराल, पण किती केलं तरी बदल होतोच. थोडा उशिरा होईल की लवकर होईल, ह्याच्या पलीकडे काय. म्हणजे जी गोष्ट आहे, जी अटळ आहे, तिलाच आपण घाबरतोय. त्याला एम्ब्रेस करा, बदल मान्य करा आणि त्या बदलाला एन्जॉय करा.
मॅडम ह्याच्यासारखी सुंदर गोष्ट कुठचीच नाही, आणि आय एन्जॉय दॅट. म्हणजे ज्या वेळेला अजून एक गोष्ट सांगू इच्छितो, ज्याला नोकरी सोडायच्या वेळी मी बऱ्याच जणांना कन्सल्ट केलं की तुमचे अनुभव काय. त्यांनी मला 2-3 काही गोष्टी सांगितल्या. तुला ज्यांच्याकडनं मदतीची अपेक्षा तिकडनं मदत मिळेल ही अपेक्षा धरू नकोस, आणि त्याच्यानंतर रडू नकोस, कारण तू अपेक्षा केली, भंग झाला, तू ब्रेक झालास. तुझा निर्णय आहे ना, ओन युअर डिसिजन, आणि त्या निर्णयाशी ठाम राहा आणि 100% प्रयत्न कर. एक गुजराती व्यक्ती होती, मित्र माझे, त्यांनी सांगितलं, केतुबाई म्हणून, 1000 दिवस जर का धंद्यात राहिलास तर तू धंदा केलास, मग तू धंद्याच्या बाहेर जात नाहीस. आता त्या 1000ला काय सूत्र आहे आय डोंट नो, बट 1000 दिवसांनी काय बदल नाही होणार. तुम्ही अडॉप्ट कराल टू द न्यू बिझनेस, न्यू वेज ऑफ वर्किंग. सो दॅट इज व्हॉट आय. मला खूप आवडलं केतूबाईंचं जे ऍडवाइस आहे, हा सगळ्यांनी फॉलो करा. सर्व महाराष्ट्रीयन तरुण तरुणी प्लीज प्लीज हा ऍडवाइस फॉलो करा. कितीही चुकू दे, तुटू दे, फुटू दे, परत उभे राहा. 1000 दिवस तुम्हाला डटकर रहना है, तो आगे जाने को आपको मिलने वाला है. सरांनी एक शब्द इथं वापरला, ऍक्च्युली बरेच शब्द वापरले, सगळे काही माझ्या डोक्यात नाही राहिले, कारण फ्लोमध्ये पुढे 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 जाता जाता सर कल्चरल ट्रान्सफॉर्मेशन जेव्हा एखाद्या कंपनीत आणायचं असतं, बघा कदाचित ही कंपनी तुमची असेल, नीट ऐका हा पॉडकास्ट काय सांगतोय तुम्हाला. कल्चरल ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे तुमचं जर फॅमिली बिझनेस असेल, लथार्जिक लोक असतील आणि तुमचे वडील तो बिझनेस वाढवतायत आणि अचानक तुम्ही गेलात आणि तुम्हाला वाटतं हे सगळं बदलायचंय, आणि बदलताना ते बाकीचे एम्प्लॉईज ते ऍक्सेप्ट करतील का, तुम्हाला ऍक्सेप्ट करतील का, असं तुम्हाला म्हणायचंय का सर? कल्चरल ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे सत्य, म्हणजे अतिशय तुम्ही योग्यरित्या हा मुद्दा पकडलाय. पण सगळ्यात मोठ्या गोष्टी म्हणजे तुम्ही मोठे बिझनेस हाऊसेस पहा, बिर्ला असू दे किंवा काही, मी नाव खरं घेऊ इच्छित नाही, परंतु ह्या ज्या मोठ्या कंपन्या, पूर्वी काय व्हायचं की मालकाचा मुलगा हा कंपनी चालवायचा. तुम्ही मागच्या 15-20 वर्षातला ट्रेंड पहा मॅडम, त्यांनी प्रोफेशनल बसवलेत बिझनेस चालवण्यासाठी, आणि हे बिझनेस मॉनिटर करतायत, पण बिझनेस चालवण्याचं डिसिजन मेकिंग ही कम्प्लिटली डेलिगेटेड टू प्रोफेशनल्स आहे. काय आहे, माझा उद्देश काय मालक म्हणून विस्तार, चांगलं काहीतरी करायचं आहे, परंतु मी हा विचार करणं की मीच ग्रेट आहे आणि मीच हे करू शकतो, हा आत्मविश्वास आत्मघातकी ठरू शकतो. आणि ते त्यांनी लर्निंग केलंय, पिढ्यानुपिढ्या याच्यामध्ये करताना त्यांना हे लर्निंग झालेलं आहे. आपण शिकणं जरूरीचं आहे, कारण काही गोष्टी स्वतःच्या अनुभवानं शिकायला पाहिजेत, काही गोष्टी धडपडून शिकायला पाहिजेत, काही दुसऱ्यांच्या अनुभवानं शिकायला पाहिजे. मॅडम हे जे ते लोक जे मोठे आहेत, ते मोठे होण्यासाठी प्रत्येकाकडे काही ना काहीतरी गुण असतात, हे पहिलं मान्य करायला पाहिजे. तर ते काय गुण आहेत, आणि ते गुण आपल्यात असतील किंवा नसतील, असतील ते विकसित करा, नसतील ते अडॉप्ट करा आणि डेव्हलप करावे, ह्या दृष्टिकोनातून विचार करायला पाहिजे. तर जो कल्चरल ट्रान्सफॉर्मेशन मध्ये काय होतं की बऱ्याच वेळा 30 वर्ष 25 वर्ष एका पर्टिक्युलर पॅटर्न मध्ये कंपनी चालली, आता नवीन विचार आले, नवीन वेळ आली, तर त्यावेळेला काय होतं की जे एक्झिस्टिंग लोक कधी कधी रेजिस्ट करतात, तर त्यांना आपला पहिला प्रयत्न काय करायला पाहिजे की त्यांना कम्युनिकेशन करा, त्यांना समजवा की का चेंज व्हायचं, कोणासाठी व्हायचं, मी दुसऱ्यासाठी बदलतो की माझ्यासाठी बदलतोय, मी आजही बैलगाडीतून चालू शकतो का, ह्या रस्त्यावर पोलिसच पहिला बाहेर काढेल. म्हणजे आज आपल्याला अडॉप्ट करून चेंज होणं तसंच आहे, बदल होत राहतात. तर ते बदल का, कशासाठी, आणि काय होतं की मी एक गोष्ट पर्टिक्युलर गोष्ट एका प्रथेने 20 वर्ष केली, मला आज अचानक बदलायला सांगितलं, तर ते थोडं डिफिकल्ट होतं. मग त्यांना ते कंड्युसिव्ह ऍटमॉस्फिअर तयार करा, काही वेळा ट्रेनिंग लागेल, काउन्सिलिंग लागेल, आणि तुम्ही प्रयत्न करून कम्युनिकेट करून जर का ते नाही झालं तर मात्र तुम्हाला त्या व्यक्तीला सांगायचंय तू मध्ये असं रेजिस्टन्स करून खोडा बनू शकत नाही, वी हॅव टू टेक केअर ऑफ इट. मग त्याला टफ डिसिजन घ्यायला लागतात. मॅडम कुठलंही जेंटलमन किंवा जेंटल वेज ऑफ वर्किंगचा अर्थ असा नाहीये की आपण पॉवरलेस आहोत की आपण वेडे आहोत. जे योग्य आहे, उदाहरणार्थ एखादा शुगर असेल आणि जर या शरीराच्या एखाद्या अवयवाला त्रास झाला तर तो सर्जरी करून कट करायला लागतो. Cultural transformation also demands that. You have to be gentle, you have to be human, but you also need to be rightful in your approach. कारण एका व्यक्तीसाठी आपण 500 लोकांचं कुटुंब डावावर लावू शकत नाही, ही जबाबदारी आपली आहे. त्याला किती कधी भीती असते, कधी वाटतं की काय म्हणतील, कसं होईल, त्याला आपण इंडिपेंडेंटली मात्र काम करायला जरुरी आहे. त्याला 4 लोक तुम्हाला काही बोलू शकतात त्या काळापुरतं, परंतु त्यांना काही
काही दिवसांनी ते जाणीव होईल की हे केलं नसतं तर आज आपण संपलो असतो. मॅडम हे जे फ्युचर बघण्याचा जो दृष्टिकोन आहे, म्हणजे जे मी 2000 म्हणजे तिसरा फेज ऑफ लाईफ जो करिअर होता तो लिडरशिप अँड टेकिंग लर्निंग फ्रॉम द लिडरशिप अँड बी अ लीडर. आय थिंक दॅट हॅपन ड्युरिंग माय मल्टीनॅशनल कंपनी जर्नी. आणि मला प्रत्येकाने, ह्याचा अर्थ असा नाही की मला आधीच्या कंपन्यांमध्ये लिडरशिप मिळाली नाही, त्याला थोडंसं माझा अनुभव कमी होता, त्यामुळे मी फोकस वेगळा होता आणि आपण पुढे गेलो. सर, आता मला तुम्हाला एक गोष्ट विचारायची आहे की तुम्ही नक्की काय काय सर्व्हिसेस लोकांना द्याल आणि लोकांनी तुमच्याकडनं आता छोटे मोठे बिझनेसने काय तुमच्याकडनं अपेक्षित करत, थोडक्यात पण तुमच्या सर्व्हिसेस सांगा की लोक तुम्हाला अप्रोच करतील त्यासाठी. मॅडम, जे छोट्या कंपन्या, मिड साईज कंपन्या आहेत, त्यांच्याकडे HR डिपार्टमेंट नसेल तर त्यांचं कम्प्लीट काम आम्ही पाहतो. आमचा कोणी एम्प्लॉई असतो तो आठवड्यातून एकदा दोनदा डिपेंडिंग ऑन द रिक्वायरमेंट त्यांच्या कंपनीमध्ये किंवा ऑफिसमध्ये असू शकतो, त्यांचं कम्प्लीट HR आम्ही पाहतो, जे प्रॅक्टिकली कॉस्ट इफेक्टिव्ह परंतु एफिशियन्सी आणि क्वालिटीमध्ये फरक नाही. मोठ्या कंपन्यांच्या बरोबर आम्ही ॲडव्हायझरीची कामं करतो, त्यांचे HRचं डिपार्टमेंट असतं, त्या बरोबरीने आम्ही काम करतो. रिक्रुटमेंट आम्ही करतोच चांगल्या कंपन्यांसाठी. आणि त्याच्यानंतर जे कॉन्ट्रॅक्ट स्टाफिंग आहे त्याचं आम्ही काय बदल घडवतो की आम्ही का आमच्या कंपनीमध्ये फरक काय, टॅलेंट को काय वेगळं करतो. मॅडम, आम्ही कुठलंही नॉन कम्प्लायंट काम करत नाही. प्रत्येक कामगाराचं तो आज तिकडे त्याचा ESIC PF किंवा काही असेल तर तो ज्या गोष्टी असतात त्या आम्ही कायदेशीर सगळ्या बाबी करतो. आणि जे एंगेजमेंट असतं कॉन्ट्रॅक्ट एम्प्लॉईज बरोबर ते आम्ही उच्च दर्जाचं ठेवतो. म्हणजे कॉन्ट्रॅक्ट एम्प्लॉई म्हणून करायचं आणि त्याच्यासाठी जॉन्सन आणि इतर कंपन्यांमध्ये जो अनुभव आहे तो फार कामी येतो. चौथी गोष्ट म्हणजे आम्ही जे हे करतोय म्हणजे टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट. आत्ताच्या सर्वात सिम्प्लिसिटी आणि कॉस्ट इफेक्टिव्हनेस विथ द क्वालिटी इज द मंत्रा फॉर द फ्युचर. तर त्यासाठी आम्ही काय केलं की माझं मी जॉन्सनमध्ये असताना वर्कडे नावाचं एक हे होतं, म्हणजे त्यांचं जे प्रोसेस आहे लाईफ सायकल मॅनेजमेंट ते मी स्वतः इंडियासाठी इम्प्लिमेंट केलेलं होतं. तसं शेअर्ड सर्व्हिसेस 2010 साली मी जॉन्सन अँड जॉन्सन स्वतः फॉर्म केली होती आणि कम्प्लीट तिन्ही सेक्टरचं मी त्याला हेड करत होतो. तर ह्या ज्या गोष्टींचा अनुभवाचा फायदा घेऊन अतिशय चांगल्या टेक्नॉलॉजी कंपनीच्या सहाय्याने आम्ही आमचं पोर्टल तयार करतोय, जेणेकरून ऑनबोर्डिंग म्हणजे सुरुवातीला ऑफर लेटर देण्यापासून ते एक्झिट म्हणजे शेवटचं फुल अँड फायनल करण्यापासून ज्या काही लाईफ सायकलमध्ये एम्प्लॉयच्या लाईफ सायकलमध्ये गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी सिस्टमच्या थ्रू होतील. सिस्टम अतिशय सिम्पल, कॉस्ट इफेक्टिव्ह आणि आउटकम बेस्ट इन क्लास असेल अशा पद्धतीने आम्ही काम करतोय. ती 1 जानेवारी 2026 आम्ही ती लॉन्च करणार आहोत. आणि ती सर्व्हिस आली, कारण आत्ताच्या ज्या आहेत सर्व्हिसेस ज्या आहेत त्याच्यामध्ये एक तर कॉस्ट मोठा इफेक्ट आहे. दुसरी गोष्ट म्हणजे कधी कधी त्यांना काही गोष्टी सिम्प्लिफाय करताना चॅलेंज येतात जे आम्ही आमची टीम आमच्या डोमेन एक्सपर्टाईजमुळे करू शकतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते काही सर्टन नंबरच्या खाली सर्व्हिस देत नाही. आम्ही प्रयत्न करणे आम्ही सगळ्यांकडे जाऊ. आणि ज्या कंपन्यांना मॅडम स्वतःचं डिपार्टमेंट नाही आहे त्यांना आम्ही फक्त सांगा तुमच्या अटेंडन्स आणि लिव्ह टाकायला सांगा एम्प्लॉईला आमच्या सिस्टमच्या थ्रू किंवा मोबाईलच्या थ्रू. त्यांचं बाकी सगळं लाईफ सायकल आम्ही मॅनेज करू. याच्यामुळे मॅडम आमच्या ॲडव्हायझरी सर्व्हिसची पण कॉस्ट कमी होणार आहे. आणि ह्याचा युनिक पर्स्पेक्टिव्ह असा आहे की आज ज्या मल्टीनॅशनल कंपन्या आहेत त्या आमच्याकडनं काय अपेक्षित करतील, त्यांना काय आम्ही देऊ शकू. तर त्यांच्याकडे कंप्लायन्स किंवा कॉन्ट्रॅक्ट एम्प्लॉईचा कंप्लायन्स हा मोठा इश्यू असतो. आमच्या सिस्टममध्ये आम्ही त्या गोष्टी ॲज अ पार्ट ऑफ सिस्टम देणार आहोत. म्हणजे भले त्यांना मोठ्या कंपन्या त्यांच्या सिस्टम आहेत त्यांनी दुसऱ्या कोणाच्या तरी घेतल्या आहेत, परंतु त्यांना ह्या कामासाठी जे स्पेशली कोणाच्या तरी सर्व्हिस घ्यायला लागतात किंवा माणसं ठेवायला लागतात ती कम्प्लीट काम आमची प्रोसेस आणि सिस्टम देणार आहे. ते अतिशय सिम्पल, अतिशय डायनॅमिक आणि युजर फ्रेंडली आम्ही केलंय. आणि आमच्या प्रत्येकाच्या अनुभवाचा त्याच्यासाठी खूप फायदा होणार आहे. त्यामुळे अपस्टार्ट जी आमची नवीन येऊ घातलेली सिस्टम आहे ती 2026 1 जानेवारीपासून आमच्या बाहेरच्या वेंडरसाठी आम्ही लॉन्च करणार आहोत पॅन इंडिया बेसिसवर, इव्हन बियॉन्ड इंडिया. दॅट्स व्हॉट अवर नेक्स्ट प्लॅन इज. खूप सुंदर. बघा, जर तुम्ही कोणत्याही प्रकारचा उद्योजक असाल प्लीज मटेरियल, मशीन, मनी सगळं टाकाल पण मॅनला विसरू नका. कारण जर प्रॉपर ह्युमन बिईंग म्हणजे प्रॉपर लेबर तुमच्याकडे असेल, प्रॉपर ॲडमिनिस्ट्रेटर तुमच्याकडे असेल तर तुमच्या बिझनेसला 4 चांद लागू शकतात, उंचावर तुम्ही जाऊ शकता. आणि तुमचं डोकं याच्यापासून बाजूला होऊन तुम्ही आणखीन वेगळ्या गोष्टीमध्ये, वेगळ्या सिस्टममध्ये टाकू शकता. तर त्यासाठी तुम्हाला टॅलेंटकोचे हे शैलेंद्र ढमढेरे आहेत यांनाच कॉन्टॅक्ट केलं पाहिजे. कारण कदाचित एक फोन कॉल तुमचं आयुष्य, तुमच्या कंपनीचं आयुष्य आणि तुमच्या कामगारांचं आयुष्य
बदलू शकतं, तुमच्या कस्टमर्सना सुद्धा खूप आनंद मिळू शकतो त्यातून. तर असे हे शैलेंद्र ढमढेरे टॅलेंट कोच आहेत. सर, तुमची ही उत्तुंग जर्नी पाहिली, धडाडीची जर्नी वाटली मला ही. म्हणजे डिसिजन घेणं काही सोपं नाही आहे. सगळेजण सांगत असतात तू आधी उडी मार, पाठीमागे मी आहे. पाठीमागे असतीलच याची गॅरंटी नसते, परंतु इतकं तुम्ही नशिबवान, भाग्यशाली, सगळी लोक तुमच्या बरोबर, घरदार सगळं बरोबर, आणि तुमच्यातला जो धडाडीपणा आहे तो सगळं असल्यामुळे तुम्ही इथवर पोचलात. याच्या पुढे तुमची जर्नी काय आहे, कारण आय नो दॅट की तुम्ही थांबणार नाही आहात. तर तुम्हालाही तुमच्या बिझनेसमध्ये काहीतरी वेगळेपण, ट्रान्सफॉर्मेशन आणि आणायचं असेल तर तुमचा आता पुढचा काय विचार आहे? पण आधीच्या एका प्रश्नाचं उत्तर होतं, तुम्ही कामगार म्हटलं तर इथे मला एक करेक्शन करू इच्छितोय. कामगार नाही, कर्मचारी. माझ्या दृष्टीने व्यक्तिमत्व फुलवणं हे आमचं काम आहे, त्यांना सपोर्ट करणे काम आहे. त्यामुळे आम्ही सिनियर लिडरशिपला कोचिंग पण करतो. म्हणजे इथे फक्त कामगार नाही आहे, प्रत्येक कर्मचारी जो ऑफिस किंवा कंपनीमध्ये येतो त्याच्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि आमची कंपनी म्हणजे सिनियर लेवल अगदी मॅनेजिंग डायरेक्टर पर्यंत सो तेच झालं. आणि तुमचा जो प्रश्न होता सस्टेनेबिलिटी किंवा फ्युचर प्लॅनचा, सुदैवाने आणि आमच्या सगळ्यांच्या एफर्ट्सने आणि ब्लेसिंग्समुळे आज टॅलेंटको हा जवळपास 100 करोडच्या आसपास टर्नओव्हर असलेली ग्रुप कंपनी झालेली आहे. आणि आनंद वाटतो पाठी वळून पाहताना की ज्या उद्देशाने आपण हे केलं होतं तो उद्देश सक्सेसफुल झाला आहे. येत्या ह्या वर्षीचं जर का बघितलं म्हणजे फायनान्शियलमध्ये आमचा टर्नओव्हर इन बिटवीन 100 to 150 करोडच्या आसपास जाईल. परंतु मॅडम एक आहे की हे एकट्याचं काम नसतं. माझ्याकडे अतिशय म्हणजे सिनियर लिडरशिप मेंबर आहेत जे प्रोफेशनली काम करतोय. दुसऱ्या सांगे तत्वज्ञान स्वतः कोरडेपासून असं होऊन चालत नाही. हा एक खांबी तंबू असू शकत नाही. सस्टेनेबिलिटी इज मस्ट. तर त्या दृष्टिकोनातून माझे सिनियर कलिग्स आहेत जे हेड करतात फंक्शन, त्यांचं डिसिजन मेकिंग इंडिपेंडंट आहे. त्याचबरोबरीने माझा जो 2 नंबरचा मुलगा आहे राहुलने 2 वर्षापूर्वी सिम्बॉयसिसमधून हे केलं, MBA कम्प्लीट केलं. आणि त्याला मी विचारलं, माझ्या मोठ्या मुलानेही सिम्बॉयसिसमधून केलं होतं, सुनबाईंनी सुद्धा सिम्बॉयसिसमधून केलंय. ऑफकोर्स ते दोघे जण सध्या कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये आहेत. त्यांची इच्छा असेल त्याला ते मला जॉईन करू शकतात आपल्या कंपनीला ग्रोथ करण्यासाठी. राहुलने मात्र 2 वर्षापूर्वी झालं की मला बिझनेस जॉईन करायचा आहे. तो सध्या बिझनेसमध्ये आहे. तो टॅलेंट ॲक्विजिशन आणि बिझनेस डेव्हलपमेंट ह्याचा हेड आहे आणि तो सपोर्ट करतोय माझ्या इतरांच्या बरोबर. एक आहे मॅडम, ह्या फिगर्स का ठेवावेत, एक आपण जोपर्यंत एक गोल ठेवत नाही तोपर्यंत आपल्याला ऊर्जा मिळत नाही. ओके. आणि त्याचबरोबरीने चांगल्या पद्धतीने कामं करायची आहेत. म्हणजे मी जसं क्रेडो जॉन्सन बद्दल म्हटलं, आमची छोट्या प्रकारे आम्ही काही संस्थांना CSRच्या रूपाने ज्या मी नावं घेणार नाही त्यांना आम्ही त्यांच्या कंप्लायन्स त्यांचा आम्ही बिना कॉस्ट पाहतो. नो फीज टू बी चार्ज फॉर दोज सर्व्हिसेस. अशा रीतीने आमचं छोटंसं CSR कॉन्ट्रीब्युशन सोसायटी करताना आम्ही चालू केलंय. आणि त्याचबरोबरीने 500 करोडचं आम्ही टर्नओव्हर आपल्याला लवकरात लवकर पोहोचायला पाहिजे हा एक उद्देश ठेवलेला आहे. आणि हे करत असताना कुठे माणुसकी, कुठे इथिकल वेज ऑफ वर्किंग ह्या गोष्टी होता कामा नये. इंडस्ट्री पुढे जायला पाहिजे, लोक पुढे जायला पाहिजे, आनंद मिळायला पाहिजे आणि ही जर्नी कंटिन्युअस राहायला पाहिजे. हे करण्यासाठी हा बिझनेस ग्रो होणं प्रॉफिटेबली जरूर आहे. तर त्या दृष्टिकोनात 500 करोडचं टर्नओव्हर आहे, उद्दिष्ट आहे. त्याला मी इयर्सचं ठेवलेलं नाही, कारण मला आहे ना, आय एम पॉझिटिव्ह थिंकर अँड ऑलवेज से दॅट की लोकांनी पॉझिटिव्ह सकारात्मकता असायला पाहिजे. मला ते वर्ष ठेवून तेवढीच 5 वर्ष म्हटलं तर 5 का लागावी, 3 का नाही? बरोबर आहे. तर मी कशाला स्वतःला रिस्ट्रिक्ट करू की मला 5 वर्षाचा स्कोप दिलाय. आय एम सेइंग दॅट आय शुड गिव्ह माय बेस्ट, वी शुड ट्राय आवर बेस्ट. आम्ही सगळे आमची टॅलेंटकोची टीम मिळून आणि सगळ्यांच्या सहकार्याने, सगळ्यांच्या आशीर्वादाने आम्ही लवकरात लवकर त्या उद्दिष्टाकडे जाऊ. हा उद्देश आहे आमचा आणि त्या दृष्टिकोन आम्ही पाहतोय. त्यामुळे त्याला वर्षाचा आम्ही टाइम लिमिट नाही दिलंय. आम्ही ते एन्जॉय करत ही जर्नी, मात्र एन्जॉय करत असताना स्वतः आनंद मिळत असताना दुसऱ्यांनाही त्याचा आनंद मिळून त्यात एक वेगळा आनंद असतो. त्यामुळे इंडस्ट्रीमध्ये एक असं गमतीशीर आमची जर्नी चालू आहे. टॅलेंटको आणि आम्ही सगळी टीम आमची त्याला कटिबद्ध आहोत. आम्ही ती आमची वाटचाल सध्या चालू. वा, ह्या तुमच्या वाटचालीला BTS म्हणजे बियॉन्ड द स्पॉटलाईट करून खूप खूप शुभेच्छा. सर, मी ज्यावेळेला तुमच्या ऑफिसमध्ये आले होते डिस्कशनसाठी त्यावेळेला मी तुमच्या एम्प्लॉईजशी बोलले आणि तुमचा प्रत्येक एम्प्लॉई हा तुमच्या विचारांनी भारावलेला मला आढळला आणि त्यांच्यामध्ये एक एन्थुझियाझम होतं. आमचे सर पॉडकास्टवर जाणार म्हणजे त्यांना वाटत होतं की जसे काही तेच येणार. म्हणजे हे तुम्ही कमावलेलं यश आहे असं मला वाटतं. सर, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि तुमच्याकडनं अनेक उद्योजक आणखीन मोठे होत
अनेक नवीन HR मध्ये येणाऱ्यांना तुमच्याकडनं गायडन्स मिळो. सरांचा नंबर मी देणार आहे. सर तुम्हाला त्यांना गायडन्स द्यावा लागेल आणि मला हे माहिती आहे की सरांना गायडन्स द्यायला आवडतो. तर प्लीज हा गायडन्स घ्या. एक्झॅक्टली कसं जायचं, MBA कुठून करायचं, काय काही वाटलं तरी सरांकडे तुमच्यासाठी 24 तासातला थोडासा वेळ नक्कीच आहे आणि सर काढतील ह्याची मला गॅरंटी आहे. सर खूप खूप धन्यवाद. आज आपण इथे आलात आणि आमच्या प्रेक्षकांना, माझ्या मित्रमैत्रिणींना इतकी सुंदर माहिती दिलीत. पुन्हा एकदा धन्यवाद. मॅडम धन्यवाद ही संधी दिल्याबद्दल आणि हे मतं प्रदर्शित करायची जी ऑपॉर्च्युनिटी मिळाली ती ऑपॉर्च्युनिटी फार महत्त्वाची आहे. त्यामुळे आपले आणि आपल्या संस्थेचे आभार. भेटूया. धन्यवाद.